आहे हे PYQ आहेत. PYQ म्हणजे अगोदर विचारले गेलेले प्रश्न. क्लिअर? हा वैशाली मॅडम खूप कमी आहे. ठीक आहे, तुम्ही ते नंतर आपण ते फीसचं पुन्हा बघू. पहिल्यांदा आपण कंटेंटकडे फोकस करू. बघा, आणि हे सगळे आता TCSनं विचारलेले प्रश्न आहेत, तलाठी भरतीला आलेले प्रश्न, आणि आपण तसेच प्रश्न घेतोय ज्याचा अगोदर आपण कुठेही विश्लेषण ज्याचं घेतलं नाही, जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला कामी येतील. ठीक आहे. हा कृषी सेवक डेट फिक्स आहे. चला, पहिला प्रश्न आहे, हिमालयीन पर्वतीय प्रदेशात 3600 मीटरपेक्षा जास्त उंचीवर कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते? बघा, उष्णकटिबंधीय वर्षावने, खारफुटीची जंगले, पानझडी वने, अल्पाईन गवताळ जमीन किंवा अल्पाईन गवताळ वने असं त्यांना म्हणायचं आहे. लक्षात घ्या. कट ऑफ थोडंसं तुम्ही वेट करा ना. हे येऊ द्या आपलं पहिली फर्स्ट आन्सर की सेकंड आन्सर की बाकी विषय नको. आपलं रेग्युलर जसं आहे ना, अभ्यासाचं बोला, बाकीच्याला तुम्हाला मग नंतर कमेंट बॉक्स आहे तिथं आपण चर्चा करूया. मित्रांनो, लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही वनांचं विभाजन उंचीनुसार पाहत असता, उंचीनुसार वनाचं विभाजन जेव्हा तुम्ही करता, तेव्हा उंचीनुसार सगळ्यात ग्राउंड लेवलला जी वने असतात ही असतात काटेरी वने. लक्षात घ्या बरं का. जी ग्राउंड लेवलला जी वने असतात, तुम्हाला आता उंचीनुसार थोडंसं मी वनांचं विभाजन करून दाखवतो. इथे तुम्हाला 3600 मीटर उंचीवरचं विचारलेलं आहे. परीक्षेला काही नंतर विचारलं जाऊ शकतं. सर्वात बेसिक एकदम ग्राउंड लेवलला जे असतात ते असतात काटेरी वने. ग्राउंड लेवलपासून साधारणतः 1000 ते 2000 मीटर 1000 ते 1200 मीटरच्या आसपास आपल्याला जी वने पाहायला मिळतात त्याला आपण उपोष्ण कटिबंधीय वन म्हणत असतो किंवा उपोष्ण वने आपण म्हणत असतो. आता 1000 ते 1200 मीटर असल्यानंतर उपोष्ण उत्तर असलं असतं तर बरोबर आहे, परंतु आपल्याला 3600 मीटरवर त्यांनी विचारलेलं आहे. त्यानंतर बघा, उपोष्ण वने जी आहेत ही नेमकी भारतामध्ये कुठे आढळतात? तर ही नेमकी भारतामध्ये पश्चिम घाटामध्ये आढळतात, पूर्व घाटामध्ये आढळतात, त्याच्यानंतर निलगिरी पर्वतामध्ये आढळतात. निलगिरी पर्वत, याच्यानंतर हीच वने आपल्याला कार्डमम डोंगरामध्ये सुद्धा भारतामध्ये पाहायला मिळतात. उंचीनुसार आपण पाहतोय. ठीक आहे, चलो, क्लिअर दिसत नाही? कमेंट करा बरं बाकीचे, म्हणजे मला आता मदत डिस्टर्ब नका करू, कारण एकदा लिंक लागली ना मग ते हे होऊन जातं, मूड खराब होऊन जातो. व्यवस्थित दिसत नाही का एवढं मला कमेंट करून सांगा, आपण त्याच्या व्यवस्थितपणा करू. दिसत असेल तर पुढे चला, उगा टाइमपास नको. आता ह्या उपोष्ण कटिबंधीय वनामध्ये कोणते कोणते वृक्ष आढळतात बघा. काही विचारू द्या आता त्यांनी या वनांबद्दल उंचीनुसार. वृक्ष कोणते कोणते आढळतात? ओक नावाचं वृक्ष इथं आढळतं, त्याच्यानंतर चेस्टनट नावाचं वृक्ष इथं आढळतं, त्याच्यानंतर बर्च नावाचं वृक्ष इथं आढळतं, त्याच्यानंतर पाईन नावाचं वृक्ष इथं आढळतं, त्याच्यानंतर फर नावाचं वृक्ष इथं आढळतं, ॲश नावाचं वृक्ष इथं आढळतं. 1000 ते 1200 मीटर उपोष्ण वने. आणखी थोडंसं आपण वर गेलो, जर तुम्ही थोडंसं वर जा, 1500 ते 2000 मीटरवर जर तुम्ही आलात तर तुम्हाला या ठिकाणी उष्णकटिबंधीय सदाहरित वने तुम्हाला पाहायला मिळतात. मित्रांनो, उष्णकटिबंधीय सदाहरित वने भारतामध्ये नेमके कुठे कुठे आढळतात? तर भारतामध्ये आपल्याला हे वने ज्या भागामध्ये अन्नामलाईचे डोंगर आहेत, अन्नामलाई डोंगर, त्याच्यानंतर सह्याद्री पर्वत, त्याच्यानंतर निलगिरीच्या टेकड्या इत्यादी भागामध्ये कोणते कोणते वृक्ष इथे आढळतात? वृक्षाचा विचार करता देवदार नावाचं वृक्ष सदाहरित वनामध्ये आढळतं, त्याच्यानंतर मॅपल नावाचं वृक्ष सदाहरित वनामध्ये आढळतं, त्याच्यानंतर पॉप्युलर नावाचं वृक्ष सदाहरित वनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणखी बरेचसे. आणि जेव्हा तुम्ही याच्यापेक्षा आणखी वर जाता, डोंगरावर चढता, साधारणतः 2700 ते 4500 मीटर उंचीवर जी वने असतात त्यांना अल्पाईन वने असं म्हणत असतात. अल्पाईन वने मुख्यतः बर्फाळ भागामध्ये किंवा शीत कटिबंधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जिथं खूप बर्फ आहे अशा भागामध्ये पाहायला मिळतात. भारतामध्ये ही हिमालय पर्वतामध्ये आपल्याला आढळून येतात. कोणत्या पर्वतात? हिमालय पर्वतामध्ये आपल्याला आढळून येतात. याच्यात कोणते कोणते वृक्ष आढळतात? तर याच्यामध्ये सिल्वर फर नावाचं वृक्ष, मुख्यतः सिल्वर फर नावाचं वृक्ष, त्याच्यानंतर लहान लहान झुडपे म्हणू त्याला आपण, त्याच्यानंतर बर्च नावाचं वृक्ष इत्यादी वृक्ष जे आहेत हे तुम्हाला अल्पाईन वनांमध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. कार्डेमम डोंगर साऊथमध्ये आहे, एकदम केरळमध्ये, आणि सर्वात शेवटी शेवटून 2 नंबरचा कार्डेमम आहे.
आणि सर्वात शेवटचा डोंगर आहे, सर्वात शेवटचं भारतामध्ये असणारा पर्वत किंवा डोंगर ज्याला आपण म्हणू त्याचं नाव आहे नागरकोल. क्लिअर? चल मिक्स आहे पवार सर, मिक्स आहे. इथपर्यंत कोणाला अडचण? मग इथं अल्पाईन गवताळ जमीन साहजिकच आहे, इथं उंच झुडपे उंच वृक्ष वगैरे नसतील, गवताळ पद्धतीचा भाग असेल तर अल्पाईन जे आहे हे उत्तर इथं 100% बरोबर आहे. आणि हे त्याचं एक्सप्लेनेशन. हे नाही लिहून घेतलं तरी चालतंय. आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्याकडे आहे, टेलिग्राम चॅनलचे वर संध्याकाळी जा. आता हे जसं लेक्चर होईल तसं जा, आणि हे तुम्हाला PDF तिथं मी अवेलेबल करून देतो. ठीक आहे. नमस्कार. चलो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. खालीलपैकी कोणते विधान हे स्वातंत्र्यपूर्वी भारतात शस्त्र अधिनियम, शब्द लक्षात घ्या, शस्त्र अधिनियमशी संदर्भित आहे. शस्त्र अधिनियम तुम्हाला विचारले, सांगा कोणते सत्य विधान आहे. चलो क्लियर आहे ना? चलो उज्ज्वला मॅडम द्या उत्तर. शस्त्र अधिनियम. भारतीयांना परवानगीशिवाय शस्त्र बाळगता येणार नाही. भारतीय मर्यादित शस्त्रे वापरू शकतात. भारतीयांनी आयात केलेली शस्त्रे खरेदी करू शकतात. भारतीयांनी आयात केलेली शस्त्र खरेदी करू शकत नाहीत. मित्रांनो लक्षात घ्या, 1857ला जो उठाव झाला होता, या उठावाच्या पूर्वीची परिस्थिती शस्त्र बाळगण्यासंदर्भात आणि या उठावाच्या नंतरची परिस्थिती ही पूर्णतः वेगळी होती. 1857च्या उठावामध्ये भारतामध्ये शस्त्र तयार करायला परवानगी होती. परवानगी म्हणजे असं कुठलंही बंधन नव्हतं. शस्त्र बाळगायला बंधन नव्हतं, शस्त्र हाताळायला बंधन नव्हतं, शस्त्राची निर्यात करायला बंधन नव्हते, शस्त्राची आयात करायला सुद्धा बंधन नव्हतं. मात्र 1857च्या उठावामध्ये आपल्याला माहीत आहे सर्वात जास्त जर हानी केली असेल तर ती शस्त्रास्त्राने केली. आणि मग ईस्ट इंडिया कंपनीकडून राज्य जे आहे हे ब्रिटिशांनी स्वतःकडे घेतलं. गुड इव्हनिंग स्वतःकडे घेतलं आणि मग शस्त्र बाळगण्यावर या ठिकाणी बंधन आणली. मग शस्त्र बाळगण्यावर भारतीयांसाठी बंधनं आणण्यासाठी मित्रांनो 1878ला लॉर्ड लिटन यांच्या काळामध्ये एक कायदा करण्यात आला. याला भारतीय शस्त्र कायदा 1878 असं नाव देण्यात आलं. आणि मित्रांनो भारतीय शस्त्र कायदा 1878 जर तुम्ही पाहिलं तर भारतीय शस्त्र कायद्यामध्ये पूर्णतः भारतीय लोकांनी शस्त्र बाळगण्यावर ही बंदी आणण्यात आणली ब्रिटिशांकडून, इंग्रजांकडून. आणि ही जी बंदी आहे ही बंदी मुख्यतः भारतच नाही, म्हणजे भारतातील शस्त्रावरच नाही तर आयात केलेल्या शस्त्र बाळगण्यावर सुद्धा बंदी आणण्यात आली. लक्षात घ्या हे मुद्दे. 1878ला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कोण यावेळेस व्हाईसरॉय होतं. लॉर्ड लिटन जो आहे याच्या काळामध्ये हा कायदा पारित करण्यात आला. मित्रांनो या कायद्याचं नाव आहे शस्त्र कायदा. कायदा लक्षात घ्या, शस्त्र कायदा 1878. आता शस्त्र कायदा 1878 मध्ये काय काय तरतुदी होत्या अभ्यास करायचा आहे, सर्वकष करायचा. जोपर्यंत सर्वकष तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्ही पास होणार नाही. आणि हे मागच्या तलाठी पूर्ण भरतीमध्ये पोरांनी पाहिले. जेव्हा जेव्हा मी इथं विश्लेषण घ्यायचो दुसऱ्या दिवशी शिफ्टला जायचे तर बऱ्यापैकी त्यांचा अँगल क्लिअर व्हायचा. त्यामुळे लक्षात घ्या, फक्त मध्यंतरी 1-1.5 महिना तुमच्यासोबत मी नव्हतो, पण इथून आता सोबत राहणार आहे. जेवढ्याही तुमच्या सरळ सेवेच्या परीक्षा होतील आठवड्यातून किमान 1 वेळा तुमच्याकडे येईल, जास्तीत जास्त 2-3 वेळा जसा आपल्याला वेळ मिळेल. लक्षात घ्या शस्त्र कायद्यामध्ये पहिली तरतूद अशी होती की कोणताही भारतीय जो आहे, पहा कोणताही भारतीय जो आहे हा बंदूक बाळगू शकणार नाही, बाळगणार नाही. बर मग ते म्हणणार आहे ठीक आहे आम्ही बाळगणार नाही मान्य, पण आम्ही तयार करून विकू तर शकतो ना. नाही, दुसरे याच्यामध्ये आत टाकली कोणताही भारतीय बंदूक बनवू सुद्धा शकणार नाही, बनवू शकणार नाही. मग ते म्हणले आमच्या जीवाला धोका आहे. भारतीय बरेचसे मोठे व्यक्ती म्हणले, उद्योगपती म्हणले आमच्या जीवाला धोका असतो, आम्हाला स्वतःचं संरक्षण करावं लागतं. मग इंग्रजांनी याच्यातला तिसरा मार्ग असा काढला, ठीक आहे तुम्ही भारतीय लोक जेवढे ज्यांना जीवाला धोका आहे असं वाटतंय, भारतीय लोकांनी परवाने घ्यावे आणि परवान्याशिवाय शस्त्र वापरू नये. म्हणजे तुम्हाला परवाने लायसन्स घ्यावं लागेल, याच्याशिवाय शस्त्र जे आहे हे तुम्ही वापरू शकत नाही. आणि जर विनापरवाना कोणी सापडलं तर विनापरवाना सापडल्यानंतर कडक कारवाई केली जाईल. विनापरवाना शस्त्र बाळगले
तर दंडही आकारला जाईल प्लस 3 वर्ष जे आहे ही 3 वर्ष कारावासाची शिक्षा सुद्धा सुनावण्यात येईल. 3 वर्ष कारावासाची शिक्षा. मित्रांनो, हा असाच कायदा 1947 पर्यंतही होता. त्याच्यानंतर 1947ला भारत स्वातंत्र्य झाला आणि तिथून पुढं मग भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 1959ला नवीन कायदा बनवण्यात आला, शस्त्रास्त्र कायदा. आता या कायद्यानुसार भारतामध्ये शस्त्र बाळगण्यावर परवानगी किंवा परवानगी नाही, लायसन्सची आवश्यकता आहे नाही, हे सगळं आता या कायद्यानुसार ठरवता येतं. मात्र 1878चा कायदा लक्षात घ्या, भारतीयांना परवानगीशिवाय शस्त्र बाळगता येणार नाहीत असं या कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. क्लिअर? नक्कीच अथर्व सर, पवार सर, प्रयत्न करेल मी. थोड्याशा माझ्या कंबाईनच्या बॅचेस सुरू आहेत त्यामुळे थोडासा लोड आहे. चलो मग ऑप्शन क्रमांक 1 इथे 100% बरोबर आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर हा, घाटांच्या पश्चिमेला असलेल्या प्रदेशात अतिवृष्टी होण्याचे प्राथमिक कारण म्हणजे काय? पश्चिम घाट इथं लक्षात घ्या, कारण काय होतं टायपिंगमध्ये पहा, पश्चिम घाट जो आहे, पश्चिम घाटाच्या पश्चिमेला असलेल्या प्रदेशात अतिवृष्टी होण्याचे प्राथमिक कारण यापैकी काय असतं? कशामुळे तिथं जास्त पाऊस पडतो? कन्सेप्ट नेमकी काय आहे? मित्रांनो, पाऊस संपूर्ण जगामध्ये 3 पद्धतीनं पडत असतो. पावसाचे 3 प्रकार असतात. एक असतं आरोह पर्जन्य, दुसरं असतं प्रतिरोध पर्जन्य आणि तिसरं असतं आवर्ती पर्जन्य. मित्रांनो, पृथ्वीचा जो मध्यभाग आहे म्हणजे एकदम सेंटरचा असा आडवा एवढा पट्टा, या पट्ट्यामध्ये सूर्यकिरण जास्त असल्यामुळे तापमान इथं जास्त असतं. तापमान जास्त असल्यामुळे बाष्पीभवन इथं जास्त असतं आणि बाष्पीभवन इथं जास्त असल्यामुळे इथे दररोज दुपारी पाऊस पडतो. पृथ्वीच्या या पट्ट्यामध्ये दररोज दुपारी पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणी पडणारं पाणी हे आपलं ब्लड सर्क्युलेशन जसं काम करतं, म्हणजे पाऊस पडतो, पुन्हा पाण्याची वाफ होते, पुन्हा वाफ वर जाते, पुन्हा पाऊस पडतो, पुन्हा वाफ होते, वर जाते, पाऊस पडतो. हे सर्क्युलेशन सुरू आहे, म्हणून इथं पडणारा पाऊस याला आपण आरोह पर्जन्य म्हणत असतो. दुसरा भाग असतो प्रतिरोध पर्जन्य. प्रतिरोध पर्जन्यामध्ये कुठल्या तरी एखाद्या नैसर्गिक घटकाला वारे जे आहेत बघा, हे वारे हे बाष्पयुक्त ढग जे आहेत, हे वारे ढगांना घेऊन पुढं सरकत आहेत. याच्यामध्ये बाष्प आहे बरं का. बाष्प म्हणजे पाण्याचं असणारं वाफेमधलं रूप, ज्याला आपण बाष्प म्हणत असतो. क्लिअर? आणि काय म्हटले संदीप सर? सर क्वेश्चनमध्ये 1876 आहे. 1876 ही मिस्टेक असू शकते. 1876 नाही, 1878. ठीक आहे, 1878 लक्षात घ्या. मला कारण काय थोडंसं DTPमध्ये यावेळेस थोडं घाईगडबडीत प्रश्न झाले, त्यामुळे थोडीशी काही करेक्शन असेल तर ती करून घ्या. मी तुम्हाला सांगत जाईल जिथं आहे ते. ठीक आहे, एवढ्या वेळेस ॲडजस्ट करा. पुढच्या वेळेस थोडंसं लवकर तयारी करून आपण प्रश्न तयार करून घेऊ. मग बाष्पयुक्त वारे एखाद्या पर्वताला जेव्हा अडवले जातात, अडवल्यानंतर या पर्वतीय प्रदेशामध्ये या भागामध्ये जो पडणारा पाऊस आहे, वारे अडवल्या गेल्यामुळं याला प्रतिरोध पर्जन्य असं म्हणत असतो. मित्रांनो, भारताच्या पश्चिमेला असा जर आपण भारताचा नकाशा काढला तर इथं आपल्याला दिसतो पश्चिम घाट आणि या पश्चिम घाटाला अशा पद्धतीनं वारे अडवले जातात. मित्रांनो लक्षात घ्या, ज्या दिशेला वारे अडवले जातात या दिशेला सर्वाधिक पाऊस पडतो, सर्वाधिक पर्जन्य पडतं आणि ही जी दिशा आहे याला वात सन्मुख बाजू असं म्हटलं जातं. वात सन्मुख बाजू, पर्वताची कोणती बाजू? वात सन्मुख बाजू. वात या शब्दाचा अर्थ होतो वारे, म्हणून आपण म्हणतो वातावरण, वाऱ्यांचं आवरण. वातावरण कसं झालं? वात म्हणजे वारे आणि त्याच्या पुढची बाजू वात सन्मुख बाजू आणि वात विन्मुख बाजू. इथं काय दिलेलं आहे? पश्चिमेला असलेल्या प्रदेशात म्हणजे पर्वताच्या या बाजूला अतिवृष्टी होण्याचे प्राथमिक कारण म्हणजे काय? पश्चिम घाटातून मान्सूनचा वाऱ्यांना अडथळा. बरोबर आहे, मान्सून पुढे निघून जाण्याचा प्रयत्न करतोय. इथे घाट आडवा आलेला आहे, त्याला वाऱ्यांना पुढे जायचंय, इथं अडथळा निर्माण केल्यामुळे पाऊस पडला. क्लिअर? ओके, चलो. दुसरा ऑप्शन आहे घाटाच्या पूर्वेकडील भागात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने. इकडचा प्रदूषणाचा आणि पाऊस पडण्याचा इथं काही संबंध नाही. त्याच्यानंतर मान्सूनच्या वाऱ्यांचा पश्चिम क्षोभाशी होणारा परस्पर संबंध,
पश्चिम क्षोभाशी आहे, मान्सूनच्या वाऱ्याचा पश्चिमेकडच्या भागाशी काहीही संबंध नाही. आपल्या पश्चिम क्षोभाशी, आता इथं क्षोभाचा भाग जो आहे हा या भागामध्ये असणाऱ्या बदलांचा, हवामानातील बदलांचा संदर्भ घेत असतो. दख्खनच्या पठारावरून व्यापारी वाऱ्यांचा अडथळा नाही. बाकीचे सगळे सोडून द्या. ऑप्शन क्रमांक 1 इथं पूर्णतः बरोबर आहे. याचं उत्तर होतं वारे अडवल्या गेल्यामुळे अडथळा झाला आणि म्हणून इथं जास्त पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, चल घ्या पुढचा प्रश्न घ्या. भारतातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला केप केमोरिन असं एक नाव आहे? केप केमोरिन असं एक नाव आहे. लाईक करा लेक्चर, पाहत असाल तर, आवडत असेल तर. केप केमोरिन कोणत्या ठिकाणाला नाव आहे? चलो ओके, करा ना, करा, कमेंट करा. बघा, केप या शब्दाचा अर्थ जो आहे, कुठे केप, केप या शब्दाचा अर्थ जो आहे हा जर समुद्र असेल पूर्ण, तर समुद्राच्या आतमध्ये आलेला जमिनीचा भाग याला केप असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? केप. तुम्हाला इतिहासामध्ये एक कन्सेप्ट आहे. वास्को दी गामा जेव्हा भारतामध्ये आला होता तेव्हा तो कशाला वळसा घालून आला होता? तर आफ्रिका खंडाच्या दक्षिणेला असणाऱ्या एका भागाला, याला आपण केप ऑफ गुड होप असं म्हटलेलं आहे. केप ऑफ गुड होप हे आफ्रिका खंडाच्या दक्षिणेला आहे. तर त्याच पद्धतीनं केप म्हणजे जमिनीचा समुद्राच्या आतमध्ये आलेला जमिनीचा भाग, याला केप असं म्हणत असतो आपण. आणि मित्रांनो, केप आणि दुसरं कमोरिन, कमोरिन हे कन्याकुमारीचं जुनं नाव आहे. कमोरिन कशाचं जुनं नाव आहे? कन्याकुमारीचं जुनं नाव आहे. मित्रांनो लक्षात घ्या, केप म्हणजे बाहेर आलेला भाग, कमोरिन ही कन्याकुमारीचं दुसरं नाव आहे, जुनं नाव आहे. आता तुम्हाला कन्याकुमारीबद्दल 2-3 प्रश्न इथं विचारले जाऊ शकतात. एक पहा, कन्याकुमारीबद्दल 2-3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. बाकीही आपण ऑप्शन एक्झाम्पल घेऊयाच. बाकी काय प्रश्न विचारले जाऊ शकतं? कन्याकुमारी हे भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे. लक्षात घ्या, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणजे कन्याकुमारी टोक. बर, किती अंशावर आहे? अक्षवृत्तीय विस्तार जर आपण पाहिला तर ते आहे 8 अंश 4 मिनिट उत्तर अक्षवृत्त. याच्यावर आपल्याला कन्याकुमारी पाहायला मिळते. राज्य जर विचारलं तुम्हाला तर तामिळनाडू या राज्यामध्ये कन्याकुमारी आहे. तामिळनाडू जे आहे या तामिळनाडू राज्यामध्ये कन्याकुमारी आपल्याला पाहायला मिळते. आणि कोणत्या डोंगरावर आहे असं जर तुम्हाला विचारलं, कन्याकुमारी हे कोणत्या डोंगरावर आहे, डोंगरावर किंवा टेकड्यांवर, तर लक्षात घ्या इलायची डोंगर, इलायची टेकड्या किंवा इलायची डोंगर, याच्यावर आपल्याला कन्याकुमारी पाहायला मिळतं. हे काही महत्त्वाची गोष्टी कन्याकुमारीबद्दल लक्षात असू द्या. कन्याकुमारीला स्वामी विवेकानंद यांचं स्मारक आहे. विवेकानंद यांचं स्मारक आपल्याला पाहायला मिळतं. स्मारक, ठीक आहे. आता बघा, जर तुम्हाला कन्याकुमारीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर भारतातील इतर काही ठिकाणांवर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आशेचे भूशीर, केप ऑफ गुड होप हे आहे मित्रांनो कुठं? आफ्रिका खंडामध्ये. आता कन्याकुमारीवर प्रश्न विचारला गेलेला आहे, तर आणखी काही ठिकाणं आहेत का ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो? मी ठिकाणं देतोय, तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर देत चला. जेवढं जेवढं तुम्हाला लक्षात येईल तेवढे तेवढे उत्तर देत चला. मी तुम्हाला एक लिस्ट देतो आणि ती भरून सुद्धा देतो. पहिल्यांदा लिस्ट देतो, ज्यांना माहीत आहे त्यांनी कमेंट करा चला. बर, देवाचे भूस्थान कोणत्या ठिकाणाला म्हणतात? देवाचे भूस्थान कोणत्या ठिकाणाला म्हणतात? कमेंट करा. त्याच्यानंतर आणखी 5 नद्यांचा प्रदेश, 5 नद्यांची भूमी म्हणा किंवा 5 नद्यांचा प्रदेश कशाला म्हटलं जातं? नाव लिहून खाली लिहावर का, कन्फ्युजन नको. डायमंड हार्बर कशाला म्हटलं जातं? डायमंड हार्बर भारतातले ठिकाण आहेत बरं का हे. बर, त्याच्यानंतर ब्ल्यू सिटी कशाला म्हटलं जातं? ब्ल्यू सिटी भारतामधली कशाला म्हटली जाते? त्याच्यानंतर घ्या, पर्वताची राणी कशाला म्हटलं जातं? पर्वताची राणी हे कशाला म्हटलं जातं? त्याच्यानंतर भारताचे पीटर्सबर्ग कशाला म्हटलं जातं?
भारताचे पीटर्सबर्ग कशाला म्हटलं जातं? ब्ल्यू माउंटेन कशाला म्हटलं जातं? निळा पर्वत कशाला म्हटलं जातं? निळा पर्वत. त्याच्यानंतर पूर्वेचे स्कॉटलँड कशाला म्हटलं जातं? पूर्वेचे स्कॉटलँड कशाला म्हटलं जातं? साऊथ आपलं सॉल्ट सिटी कशाला म्हटलं जातं? सॉल्ट सिटी. ढगांचे घर कशाला म्हटलं जातं? ढगांचे घर. कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर जुडबे शहर कशाला म्हटलं जातं? बस एवढं मला आठवतंय बघा. जे मी अगोदर घेतलं नाही ते घेतोय बरं का. जुडबे शहर. बर. तलावांचे शहर कशाला म्हटलं जातं? सांगा आता. एक 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 उत्तर आपण सोबत मिळून भरूया. ठीक आहे. कसाही प्रश्न आला हा तर आपण तयार राहायचं. देवाचे भूस्थान जे आहे हे प्रयागराजला म्हणण्यात आलेलं आहे. प्रयागराज. ओके. 5 नद्यांची भूमी जी आहे ही 5 नद्यांची भूमी कशाला म्हटलेलं आहे? पंजाबला म्हणण्यात आलेलं आहे. पंजाब 5 नद्यांची भूमी. डायमंड हार्बर जे आहे हे कोलकात्याला दिलेलं नाव आहे. कोलकाता. डायमंड हार्बर. ब्ल्यू सिटी जे आहे हे जोधपूर या शहराला म्हणण्यात आलेलं आहे. जोधपूर याला ब्ल्यू सिटी म्हटलं जातं. पिंक सिटी जयपूर. पर्वताची राणी ही मसुरीला म्हटलं जातं. मसुरी पर्वताची राणी. त्याच्यानंतर भारताचे पीटर्सबर्ग जे आहे हे जमशेदपूरला म्हटलं जातं. जमशेदपूर या शहराला म्हटलं जातं. निळा पर्वत निलगिरीला म्हटलं जातं. बर. आणखी याला एक जोडून शब्द सांगतो मित्रांनो. निलगिरीला निळा पर्वत का म्हटलं जातं असाही प्रश्न आलेला आहे. इथं नीला कुरिंजी नावाची फुलं आढळतात. नीला कुरिंजी फुलांचं नाव लक्षात असू द्या. नीला कुरिंजी फुले हे तुम्हाला कुठे पाहायला मिळतात? हे निलगिरी पर्वतावर पाहायला मिळतात म्हणून त्याला निळा पर्वत असं म्हटलं जातं. पूर्वेचे स्कॉटलँड कशाला म्हटलं जातं? मेघालयाला म्हटलं जातं पूर्वेचे स्कॉटलँड. सॉल्ट सिटी कशाला म्हटलं जातं? गुजरातला म्हटलं जातं सॉल्ट सिटी. ढगांचे घर मेघ आलय. मेघ म्हणजे ढग जिथं सर्वात जास्त दाटलेले असतात. जगात सर्वात जास्त पाऊस पडणारे 2 ठिकाणं जिथं आहेत म्हणून त्याला ढगांचे शहर या अर्थाने मेघालय असं म्हटलं जातं. बघा नाव कसं पडलेलं आहे पूर्वांचलकडच्या राज्याचे. अरुणाचल प्रदेश. अरुणाचल म्हणजे जो भारताच्या सर्वात पूर्वेकडचा भाग आहे. अरुण हे सूर्याचं नाव आहे. सूर्याकडचं राज्य या अर्थाने अरुणाचल प्रदेश. मेघालयमध्ये मौसिनराम आणि चेरापुंजी 2 ठिकाणं आहेत. या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो आणि सर्वात जास्त ढग जे आहेत तुम्हाला मेघालयामध्ये पाहायला मिळतात. ढगांचे घर या अर्थाने मेघालय असं नाव आहे. जुडबे शहर सिकंदराबाद हैदराबाद या 2 शहरांना जुडबे शहर म्हटलं जातं. हैदराबाद सिकंदराबाद. आणि तलावांचे शहर सर्वांना माहीत आहे. श्रीनगरला तलावांचे शहर असं म्हटलं जातं. कशाला म्हटलं जातं? श्रीनगरला तलावांचे शहर म्हटलं जातं. ओके. चलो. अर्जुन हाय. यूपी पंजाब वगैरे ठीक आहे का? जे नवीन जोडलेले आहेत लेक्चर लाईक करा. तुमचे मित्र वगैरे कोणी तयारी करत असतील त्यांना शेअर करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. चलो. हां मग या प्रश्नाचं उत्तर एकदा आपण बघूया. कन्याकुमारी. या कन्याकुमारीला आपण काय म्हणत असतो? कन्याकुमारीला म्हणत असतो तलावांचे केप केमोरीन म्हणत असतो. केप केमोरीन. खंबातचे आखात जे आहे हे खंबातचं आखात. आखात म्हणजे काय? असा जमिनीचा भाग. आता तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. समुद्राचा असा भाग जो 3 बाजूनं जमिनीनं वेढलेला आहे किंवा जमिनीच्या आतमध्ये गेलेला समुद्राचा भाग याला आखात असं म्हटलं जातं. जसं हे खंबातचं आखात झालं, हे कच्छचं आखात झालं. आणि इथं आपण केपचा अर्थ काय केला? जमिनीचा भाग जो समुद्राच्या आतमध्ये गेलेला आहे त्याला केप म्हटलेलं आहे. ठीक आहे. ओके. चलो पुढचा प्रश्न तुमच्या समोर हा. तलावाचे शहर भंडारा नाही मॅडम. महाराष्ट्रातलं तलावाचं शहर भंडारा आहे आणि आपण भारतातलं म्हणतोय. भारतातलं तलावांचं शहर जे आहे हे आहे श्रीनगर. चलो पुढचा प्रश्न आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं खालीलपैकी कोणत्या लढाईनंतर भारतीय राज्यांमध्ये रहिवासी नियुक्त केले?
भारतीय राज्यांमध्ये रहिवासी नियुक्त केले. क्लिअर. थोडीशी ईस्ट इंडिया कंपनीची तुम्हाला हिस्ट्री सांगतो. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी भारतात आल्यापासून तर जाईपर्यंत काय काय घटना घडल्या आणि महत्त्वाच्या बघा. आता हे लक्षात ठेवा बरं का, असा प्रश्न कुठेही आला तर तुम्ही ते टॅकल करू शकता. सर्वात पहिले 1600 तारीख घ्या, 31 डिसेंबर 1600. तुम्हाला माहीत आहे 31 डिसेंबर 1600ला काय झालं, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. त्याला आपण ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना म्हणतोय. डायरेक्ट स्थापना लिहिलं तरी तुमच्या लक्षात येईल, कारण ही ईस्ट इंडिया कंपनी हे आता इथून पुढे मी शॉर्ट फॉर्म वापरणार आहे बाकी सगळ्या घटनांसाठी. 1600ला स्थापना झाली, 31 डिसेंबर 1600 ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. त्याच्यानंतर 1611 ईस्ट इंडिया कंपनीची पहिली वखार जी आहे हे मसुलीपट्टणमला स्थापन केली. मसुलीपट्टणम तिथं वखार स्थापन केले. इथं लिहितोय पहिली वखार. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ईस्ट इंडिया कंपनीनं तिची पहिली वखार कुठं स्थापन केली. वखार या शब्दाचा अर्थ होतो आपल्या आजच्या भाषेमध्ये गोडाऊन. गोडाऊन किंवा वखार म्हणजे असा, मला आपण असं म्हणू शकतो त्याला, की जिथं व्यापारी लोक सामान ठेवत असतात, सामान साठवून ठेवतात. समजा या सीझनला वस्तू नाही विकल्या तर हे पुन्हा इंग्लंडला जाऊन पुन्हा वापस येणं त्यांना परवडणारं नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं, वखारी स्थापन करा. राजांची परवानगी घ्यायची आणि वखार स्थापन करायची. वखार म्हणजे गोडाऊन, जिथं या ब्रिटिशांचे व्यापारी म्हणून आलते ना, त्यांचं सामान तिथं स्टोअर असायचं. पहिली वखार मसुलीपट्टणममध्ये पहिली वखार स्थापन करण्यात आली. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर 1613ला सुरतला वखार स्थापन करण्यात आली. पहिला प्रयत्न मात्र सुरतला झाला होता, मात्र त्यांना लवकर परवानगी मिळाली नाही. सुरतला वखार स्थापन करण्यात आली. त्याच्यानंतर बघा 3 झालं, 4 नंबर 1661. 1661ला काय झालं, ब्रिटिश राजा होता चार्ल्स दुसरा, आणि या चार्ल्स दुसऱ्या या राजाचं लग्न जे आहे हे लग्न लावण्यात आलं. इथं आता मी असं स्वस्तिक काढतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. लग्न लावण्यात आलं कॅथरीन याच्यासोबत. कॅथरीन ही पोर्तुगल राणी होती. कॅथरीन यांच्यासोबत लग्न लावण्यात आलं. ही पोर्तुगल राणी होती, पोर्तुगीजाची. आणि या लग्नामध्ये कॅथरीनकडून चार्ल्स दुसरा म्हणजे कॅथरीनच्या वडिलांनी चार्ल्स दुसऱ्यांना आंदण म्हणून मुंबई हे भेट दिलं. आणि मुंबई हे भेट आंदण म्हणून दिल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीला चार्ल्स दुसरा यानं 1668मध्ये पहा, 1668मध्ये चार्ल्स दुसरा यांनी हे जे आंदण दिलेलं मुंबई बेट जे आहे हे मुंबई बेट भाडेतत्वावर जे आहे हे ईस्ट इंडिया कंपनीला दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. भाडेतत्वावर ईस्ट इंडिया कंपनीला दिलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर 1717 मुघल बादशाह फारुख सियार, लक्षात घ्या इथं बा असं लिहितो, मुघल बादशाह फारुख सियार यानं काय केलं तर फारुख सियार यांच्याकडून ब्रिटिशांनी व्यापाराचे, हे मुघल बादशाह होता फारुख सियार दिल्लीचा, व्यापाराचा विशेषाधिकार त्याच्याकडून मिळवून घेतला. व्यापाराचा विशेषाधिकार सर्वात पहिल्यांदा ब्रिटिशांनी विशेषाधिकार कोणत्या मुघल बादशाहकडून मिळवून घेतला तर लक्षात असू द्या त्या मुघल बादशाहचं नाव आहे फारुख सियार. पुढची घटना 6 नंबर देतोय. पुढची घटना 1757. तुम्हाला माहिती आहे साऊथमध्ये चंद्रनगर नावाचं शहर आहे आणि या चंद्रनगर शहरावर फ्रेंच होते. या फ्रेंचाला इंग्रजांनी हरवलं. फ्रेंच जे आहे यांना हरवून त्यांची वसाहत इंग्रजांनी जिंकून घेतली. इंग्रज म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी, इथं नाव लक्षात असू द्या. आपण तिचा भारतातला काही इतिहास मी तुम्हाला तिथून सांगतोय. त्याच्यानंतर पुढे चला, 7वा मुद्दा इथं मी लिहितोय. 1757ला मित्रांनो प्लासीची लढाई झाली. सगळ्यांना माहीत आहे प्लासीची लढाई. आणि या प्लासीच्या लढाईमध्ये सिराजुद्दौला जो आहे मीर जाफर याने फितुरी केली आणि सिराजुद्दौला जे आहे हा इथं धारातीर्थी पडला. प्लासीच्या लढाईनं इंग्रजांनी आता दिसतंय का रे,
आता दिसतंय? काय प्रॉब्लेम आहे? दिसाले का आता? कमेंट दिसत नाही तुम्हाला? ओके, चलो. ओके, थोडासा काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम कदाचित झाला असेल. चल, लक्षात घ्या. आता कुठं आलं होतं मला माहीत नाही, कुठून ते संपलं. 1661ला चार्ल्स दुसऱ्याच्या सोबत कॅथरीन पोर्तुगीजांची राजकुमारी होती, त्यांचं लग्न लावण्यात आलं आणि अंदन म्हणून मुंबई भेट देण्यात आलं. ते 1668ला त्याने भाडतत्वावर कोणाला दिलं? ब्रिटिशांना दिलं. 1717ला मुघल बादशाह फारुखसियार यांच्याकडून व्यापाराचा विशेषाधिकार कंपनीने मिळवला. 1757ला चंद्रनगरला फ्रेंचांना हरवून तिथलची वसाहत जी आहे ही वसाहत काय केली? कंपनीनं काबीज केली. तुम्हाला माहिती आहे प्लासीची लढाई, सिराजउद्दौला जो आहे याचा पराभव करण्यात आला. सिराजउद्दौला. आणि तुम्हाला माहिती आहे मीर जाफर जो आहे हा काफिर झाला. काफिर म्हणण्यापेक्षा काफिर नाही, फितूर झाला. हां, सिराजउद्दौला जो आहे याचा पराभव करण्यात आला. त्याच्यानंतर मात्र इथून खरी एंट्री केली राजकारणामध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं. आणि 8वा नंबर लक्षात असू द्या, 1764 बक्सारची लढाई पार पडली. आणि बक्सारची लढाई जशी पार पडली तशी तुम्हाला माहीत आहे ब्रिटिशांचं वर्चस्व भारतीय राजांमध्ये निर्माण झालं. आणि मग ब्रिटिशांनी भारतातल्या म्हणजे भारतामध्ये जेवढे राजे होते तिथं आपले रहिवासी नियुक्त केले. 9 नंबर 1765 मध्ये रहिवासी नियुक्त केले. म्हणजे लक्षात घ्या, रहिवासी जे आहे हे नियुक्त केले. मग लक्षात घ्या, या ठिकाणी तुमचं 1765 रहिवासी नियुक्त करण्याचं कोणत्या? बक्सारची लढाई जी आहे या बक्सारच्या लढाईनंतर रहिवासी नियुक्त केले. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे 2 तिथे बरोबर आहे. ओके, क्लिअर? तर हे सिक्वेन्स राहू द्या, तुम्हाला लिंक लावता आली पाहिजे. परीक्षेला प्रश्न हा आलाय, हाही विचारला जाऊ शकतो, हाही विचारला जाऊ शकतो, हाही विचारला जाऊ शकतो. आपल्याला ॲनालिसिस करता आलं पाहिजे. म्हणून मी म्हणतो नेहमी तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, त्या परीक्षेच्या अगोदरचे प्रश्न एकदा पहा, कोणत्या अँगलनं त्या ठिकाणी प्रश्न फिरवलेले आहेत, आपल्याला त्या पद्धतीने अभ्यास करता येतं. वैभव सर रोज क्लास नसतो, आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा आपला क्लास असतो, ज्याचा अपडेट तुम्हाला खालच्या टेलिग्राम चॅनलमध्ये मिळून जाईल. ठीक आहे, चला घ्या पुढचा प्रश्न घ्या. खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विसंसदीय विधिमंडळ आहे? खूप सोपा प्रश्न आहे, परंतु मी फक्त वरवरचं सांगत नाही, तर तुम्हाला द्विसंसदीय विधिमंडळमध्ये आणखी काय विचारलं जाऊ शकतं, आपल्याला काय लक्षात घ्यायचं हेही तुम्हाला मी सोबत सांगत असतो, जेणेकरून तुमची इतरचीही बाकीचे इतरही कन्सेप्ट क्लिअर होतील. मित्रांनो, भारतामध्ये 22 राज्य असे आहेत, घटक राज्य. 22 घटक राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश असे आहेत जिथं एकग्रही सभागृह आहे. एकग्रही सभागृहामध्ये केवळ विधानसभा असते. एकग्रही सभागृहाची रचना जर आपण पाहिली तर याची रचना अशी असते, एकग्रही सभागृहामध्ये सर्वोच्च स्थान असतं राज्यपालांचं आणि दुसऱ्या स्थानावर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे विधानसभा. आणि ज्या राज्यांमध्ये द्विगृही सभागृह आहे, पहा फक्त 6 राज्य आहे, या 6 राज्यामध्ये द्विगृही सभागृह आहे जिथं 2 सदन असतात. त्यांची रचना जर तुम्हाला विचारली तर त्यांची रचना अशी असते, पहिल्या क्रमांकावर असतात राज्यपाल, दुसऱ्या क्रमांकावर मात्र असतं ते म्हणजे विधान परिषद. म्हणजे विधान परिषद जे आहे हे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे मग विधानसभा. काय? विधानसभा. क्लिअर? हे द्विगृही सभागृहामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता मग हे विधान परिषद नेमकं काय आहे, थोडीशी याच्याबद्दल माहिती आपण घेऊया आणि त्याच्यानंतर सांगूया की आपण
कोणत्या ठिकाणी विधान परिषद आता अस्तित्वात आहेत, किती राज्यामध्ये आहेत, त्यांची सदस्य संख्या किती आहे. सर्वात पहिल्यांदा विधान परिषद जर म्हटलं तर काय समोर येतं. विधान परिषद म्हटल्यानंतर पहिला महत्त्वाचा पॉईंट असा समोर येतो की हे जे आहे हे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं. वरिष्ठ सभागृह म्हणून याच्यासाठी की हे कधीच विसर्जित होत नाही. विधानसभा विसर्जित होईल मात्र विधान परिषद विसर्जित होणार नाही. विसर्जित न होतल्यामुळं किंवा विसर्जित होत नाही म्हणून याला वरिष्ठ सभागृह असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर याला विसर्जित होत नाही म्हणून स्थायी सभागृह सुद्धा म्हटलं जातं. विधान परिषद काय आहे तर हे स्थायी सभागृह आपल्याला पाहायला मिळतं. बर, विधान परिषद स्थापन किंवा नष्ट करण्याचा अधिकार कोणाला आहे असं जर तुम्हाला विचारलं, स्थापन किंवा नष्ट करण्याचा अधिकार हा आहे पूर्णतः संसदेला. परंतु याच्यासाठी काही प्रक्रिया पार पाडावी लागते. विधान परिषद जर स्थापन करायची असेल तर तुम्हाला पहिल्या तुमच्या विधानसभेमध्ये एक ठराव मांडावा लागतो, जो तुम्हाला बहुमताने पास करावा लागतो. मग तो संसदेकडे जातो, संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये तो मंजूर व्हावा लागतो आणि त्याच्यानंतर तो म्हणजे राष्ट्रपतीची सही त्याच्यावर होते आणि मग विधान परिषद स्थापन करण्याची प्रोसेस सुरू होते. आणि विधान परिषद नष्ट जरी करायची असेल तर त्यासाठी संसदेला विधानसभेला विचारायची आवश्यकता नाही. संसद विधान परिषद नष्ट करू शकते. क्लिअर? पुढे चला. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं विधान परिषदेची जी निवडणूक आहे मित्रांनो, ही निवडणूक अप्रत्यक्ष पद्धतीने होत असते. प्रत्यक्ष पद्धत आणि अप्रत्यक्ष पद्धत या दोन्हीमध्ये काय फरक आहे. प्रत्यक्ष पद्धतीमध्ये सामान्य जनता वोटिंग मशीनद्वारे जेव्हा मतदान करते तेव्हा ती असते प्रत्यक्ष निवडणूक. आणि अप्रत्यक्ष निवडणूक म्हणजे काय, ज्यावेळेस आपण निवडून दिलेले लोक किंवा आपण निवडून दिलेले जे नियुक्त आमदार किंवा खासदार असतील ते जेव्हा इतरांना मतदान करतात, आपले प्रतिनिधी म्हणून मतदान करत असतात, म्हणून त्याला अप्रत्यक्ष निवडणुकीची पद्धत अशी पद्धत त्याला म्हटली जाते. त्याच्यानंतर मित्रांनो याची सदस्य संख्या तुम्हाला विचारलं की विधान परिषदेची सदस्य संख्या किती असते, तर वेगवेगळ्या राज्यामध्ये ती वेगवेगळी असते. किमान म्हणजे कमीत कमी सदस्य संख्या जी आहे ही सदस्य संख्या मित्रांनो असते 40 आणि कमाल जर तुम्हाला विचारली तर कमाल सदस्य संख्या ही एकूण विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 एवढी असते. 1/3 आपण याला म्हणू शकतो एवढी सदस्य संख्या आपल्याला पाहायला मिळते. आता निवडणूक जरी अप्रत्यक्ष पद्धतीने असेल विधान परिषदेची, मात्र या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोण कोण या ठिकाणी मतदान करतं. निवडणूक विधान परिषदेची जेवढेही सदस्य निवडून येतात तर ते एका प्रोसेसमधून येतात. 6 जर सदस्य असतील तर 6 पैकी 5 सदस्य, आपण 5/6 म्हणलं तर 6 पैकी 5 सदस्य जे आहेत, 6 पैकी 5 सदस्य जे आहेत हे निर्वाचित म्हणून ओळखले जातात. निर्वाचित जे अप्रत्यक्ष पद्धतीने निवडून येतात. मात्र 6 पैकी 1 सदस्य जो आहे हा राज्यपाल नियुक्त नामनिर्देशित सदस्य म्हणून ओळखला जातो. आणि नामनिर्देशित सदस्यांचं नामनिर्देशन कोण करत असतं, हे राज्यपाल करत असतं. आपण पाहिलेलं आहे मागच्या 19 पासून की महाविकास आघाडीनं राज्यपालांकडे 12 लोकांची नावं दिली होती, यांची नियुक्ती करा. स्वतः हक्क नाही आहेत राज्यपालांना कोणाला नियुक्त करायचं. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा निर्णय असतो, तो असो, त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. तर 6 पैकी 1 राज्यपाल नियुक्त करत असतं. आता हे जे 6 निर्वाचित निवडून आलेले आहेत त्यापैकी जे विधानसभा आमदार आहेत, या विधानसभा आमदारांनी निवडून दिलेले एकूण प्रतिनिधी असतात 1/3. म्हणजे 6 पैकी 5 असतील तर इथं 1/3 विधानसभा मधले आमदार विधानसभेचे आमदार विधान परिषदेमध्ये आमदार निवडून देत असतात. मग इथं आपण असं म्हणू शकतो का की 6 पैकी 5 तर 3 पैकी 1 म्हणल्यानंतर 6 पैकी 2 झाले. इथं याला आपण 6 पैकी 2 म्हणू शकतो. क्लिअर? त्याच्यानंतर पुढे बघा, स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून परत 1/3 आमदार निवडून येतात. त्याच्यानंतर शिक्षक मतदारसंघ जो आहे, शिक्षक मतदारसंघामधून मात्र 12 पैकी 1 आमदार निवडून दिला जातो. म्हणजे त्यांचा मतदानाचा अधिकार तेवढा, तो आमदार ते विधान परिषदेवर निवडून दिला जातो. आणि जो आपण म्हणूया की पंचायत समितीचे जे सदस्य आहेत याला आपण म्हणूयात आहे शिक्षक आमदार झालं आणि बाकी कोणते असतं ते आपण निवडून दिलेले. आठवा बरं,
हा 1/12 तिथं एक लक्षात असू द्या, मला आठवणं ते नाव एक्झॅक्ट, ते निवडून देतात. आणि शिक्षक मतदार हे वगैरे तुम्हाला सांगितलं. पदवीधर मतदारसंघ, हा पदवीधर मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघातून 1/12 हे आपल्याला निवडून दिलेले पाहायला मिळतात. आणि अशी निवडणूक असते विधान परिषदेची. राईट, पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था. ओके. हां, आता एकूण 6 राज्य आणि या 6 राज्यापैकी सर्वाधिक संख्या असणारं सभागृह विधान परिषदेचं कुठं आहे, तर ते आहे उत्तर प्रदेश. मित्रांनो, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण 100 सदस्य असलेले विधान परिषद आहे. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा. महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या आहे 78. 2 राज्य एकाच वेळी, बिहार आणि कर्नाटक. बिहार आणि कर्नाटक इथं प्रत्येकी 75 सदस्य संख्या असणारं विधान परिषदेचं सभागृह आहे. त्याच्यानंतर आंध्र प्रदेश राज्य येतं. आंध्र प्रदेश राज्यामध्ये एकूण विधान परिषदेची सदस्य संख्या आपल्याला 50 पाहायला मिळते. आणि सर्वात शेवटचं आहे तेलंगणा. तेलंगणामध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या 40 आहे. आपल्याला फक्त या राज्यापैकी निवडायचं होतं, मात्र आसपास फिरल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही, कारण हे तुम्हाला माहीत होणं गरजेचं आहे, ज्याच्यावर प्रश्न निर्माण होऊ शकतात. मग कोणत्या राज्यात द्विसंसदीय विधिमंडळ आहे? या राज्यापैकी गुजरात आहे का? नाही. बिहार आहे, हरियाणा नाही, आसाम नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 इथे बरोबर आहे. ठीक आहे. चला, जे नवीन जॉईन झालेत लाईक करा लेक्चर, जेणेकरून परत लवकर तुमच्यासमोर येण्याचं मन करेल. असंही लवकर येण्याचा प्रयत्न करतोच म्हणा. चला घ्या पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न तुमच्यासमोर हा. सुंदरबन त्रिभुज प्रदेश हे रिकामी जागामध्ये पसरलेले जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे. सुंदरबन त्रिभुज प्रदेश हे जगात सर्वाधिक पसरलेलं खारफुटीचं जंगल आहे. राईट. आता त्रिभुज प्रदेश लक्षात घ्या. छोटीशी कन्सेप्ट आहे, कारण हे समजल्यानंतर लक्षात येतं पुढे समजायला. मित्रांनो, हा समुद्र आहे आणि ही नदी आहे. ही नदी आहे. नदी जेव्हा समुद्राला येऊन मिळत असते तेव्हा काय होतं माहिती आहे का? समुद्राचं पाणी असतं खारं, म्हणजे क्षारयुक्त, आणि नदीचं पाणी असतं गोडं, म्हणजे याच्यात क्षारांचं प्रमाण खूप कमी असतं. हे क्षारयुक्त पाणी असल्यामुळे याची घनता जी आहे ही घनता असते जास्त आणि याची घनता असते कमी. त्यामुळं समुद्राचं पाणी नदीच्या पाण्याला सहजासहजी ॲक्सेप्ट करत नाही. तुम्ही साधं पाणी घ्या ग्लासमध्ये, त्याच्यामध्ये तेल टाका, तेलाची घनता कमी असते. साध्या पाण्याची घनता तेलापेक्षा जास्त असते. ते मधामध्ये घेतं का पाणी तेलाला? नाही घेत. मग हे पाणी काय करतं? हे हळूहळू असे छोट्या मार्गाने समुद्राला भेटण्याचा प्रयत्न करत असतं. आणि या प्रोसेसमध्ये त्यानं वाहून आणलेला जो गाळ आहे, या गाळाचं या भागामध्ये केलं जातं संचयन. आणि या भागाच्या केलेल्या संचयनाला आपण म्हणत असतो त्रिभुज प्रदेश. मित्रांनो, जेही त्रिभुज प्रदेश आहे, हा कोणताही त्रिभुज प्रदेश असो तो सुपीक असतो. आणि सुपीक त्रिभुज प्रदेशामध्ये मृदा जी असते ही संचयनानं गाळाची तयार झालेली मृदा असते. याच पद्धतीनं गंगा नदीनं जो तयार केलेला त्रिभुज प्रदेश आहे, या त्रिभुज प्रदेशाला आपण सुंदरबन असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? सुंदरबन नावाचा त्रिभुज प्रदेश म्हणत असतो. या सुंदरबनचा विस्तार जर तुम्हाला विचारला तर या सुंदरबनचा विस्तार हा भारत आणि बांगलादेश या दोनही देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. भारत, बांगलादेश. बांगलादेशमध्ये 60% याचा विस्तार आहे. भारतामध्ये याचा विस्तार 40% आपल्याला पाहायला मिळतो. आणि मित्रांनो, क्षारयुक्त भागामध्ये खारफुटीची वने आपल्याला आढळून येतात. क्षारयुक्त भागामध्ये खारफुटीची वने आपल्याला पाहायला मिळतात. खारफुटीची वने म्हणजे काय? जी वने क्षारयुक्त पाण्यामध्ये येतात. आणि या वनांचं वैशिष्ट्य असतं, ही वने अशा पद्धतीनं तुम्हाला पाहायला मिळतात. हे अशा पद्धतीनं त्याची मुळं पाहायला मिळतात. या वनांची जी मुळं आहेत हे जमिनीच्या वर आलेली असतात. आणि ही वने जी आहेत या वनांमध्ये तुम्हाला
मोठमोठ्या प्रमाणात पक्षी जे आहेत हे स्थलांतरित केलेले पाहायला मिळतात. ही अशी खारफुटीची वने. सुंदरबनमध्ये सुंदरी नावाची खारफुटीचं जे वृक्ष आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आणि असं म्हणतात की त्याच्या नावावरूनच सुंदरबन असं सुंदरबनचं नाव पडलेलं आहे. या सुंदरबनमध्ये आपल्याला जगप्रसिद्ध बेंगॉल टायगर जो आहे, बेंगॉल टायगर हा आपल्याला पाहायला मिळतो, जो भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखला जातो. बेंगॉल टायगर कोणत्या जिल्ह्यामध्ये हा भाग पसरलेला आहे? तो 24 परगणा जिल्हा जो आहे, जास्त करून 24 परगणा जिल्हा, या जिल्ह्यामध्ये आपल्याला पश्चिम बंगालच्या, इथं मी लिहितोय पश्चिम बंगालच्या सुंदरबनचा मोठा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो. मग इथं प्रश्न विचारला जाईल, सुंदरबन त्रिभुज प्रदेश हे रिकामी जागा म्हणजे पश्चिम बंगालमध्ये पसरलेला प्रदेश असून सर्वात मोठे खारफुटीचे जंगले सुद्धा या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पश्चिम बंगाल, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी तुमचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, चलो हा घ्या पुढचा प्रश्न. भारताच्या राष्ट्रपतीचे भत्ते, विशेषाधिकार आणि वित्त लब्धी या संबंधीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे? सांगा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये? एकूण अनुसूचींची संख्या किती रे? एकूण अनुसूचींची संख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 12 अनुसूच्या आहेत. अनुसूच्या म्हणजे काय? अनुसूच्या म्हणजे शेवटी जोडलेल्या पुरवण्या. आपण पेपर लिहितो ना, 10वी 12वीला पेपर लिहितो. पेपर लिहिल्यानंतर शेवटी आपल्याला लिहायचं बाकी असतं, आपण पुरवणी जोडत असतो. तशा जोडलेल्या पुरवण्या ज्या आहेत त्याला अनुसूची असं म्हटलं जातं. एकूण 12 अनुसूची आहेत. थोडंसं रिवाईज करूया फास्टमध्ये. नंबर टाकतो फक्त. पहिली अनुसूची, पहिल्या अनुसूचीमध्ये ठीक हां, पहिल्या अनुसूचीमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जे आहे, या केंद्रशासित प्रदेशांची नावे व त्यांचं राज्यक्षेत्र दिलेलं आहे. फास्ट घेतो जेणेकरून तुमचं रिव्हिजन होईल. पहिली अनुसूची 2 नंबर दिले की समजायचं दुसरी अनुसूची. दुसऱ्या अनुसूचीमध्ये वित्त लब्धी म्हणजे पेमेंट्स वगैरे हे सगळं. त्याच्यानंतर भत्ते व विशेषाधिकार दिलेले. दुसरी अनुसूची. तिसऱ्या अनुसूचीमध्ये तुम्हाला काय दिसतं? तर मित्रांनो, तिसऱ्या अनुसूचीमध्ये घ्यावयाच्या शपथ किंवा प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. शपथ किंवा प्रतिज्ञा. त्याच्यानंतर चौथी अनुसूची जी आहे, चौथी अनुसूचीमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील राज्यसभेच्या जागा दिलेल्या आहेत. राज्यसभेच्या जागा राज्य आणि केंद्रशासित प्रदेश दोन्ही ठिकाणच्या बरं का. त्याच्यानंतर 5वी अनुसूची जी आहे याच्यामध्ये अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमातीचं प्रशासन दिलेलं आहे. अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमातींचे प्रशासन दिलेले आहे. प्रशासन. त्याच्यानंतर 6 नंबर आदिवासीचे क्षेत्रे आणि आदिवासीचे प्रशासन दिलेले आहे. आदिवासीचे क्षेत्रे आणि त्यांचं आदिवासींचं प्रशासन दिलेले आहे. त्याच्यानंतर 7व्या अनुसूचीमध्ये या ठिकाणी विषय दिलेले आहेत. विषय म्हणजे कोणत्या विषयावर राज्यानं या ठिकाणी कायदे करायचे, कोणत्या विषयावर केंद्रानं कायदे करायचे. याला विषयाला आपण संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची म्हणत असतो. संघ, राज्य व समवर्ती म्हणजे ज्याच्यावर दोघांनीही या ठिकाणी काय करू शकतात, विषय दोघांनी कायदे करू शकतात. त्याच्यानंतर 8व्या अनुसूचीमध्ये मान्यताप्राप्त भाषा. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो, किती मान्यताप्राप्त भाषा भारताच्या 8व्या अनुसूचीमध्ये आहेत? मान्यताप्राप्त भाषा. आणि इंग्रजी भाषा जी आहे ही 8व्या अनुसूचीमध्ये आहे का, हेही मला सांगा. 8वी अनुसूची झाली. 9वी अनुसूची जी आहे मित्रांनो, 9वी अनुसूची सगळ्यांना माहीत आहे. याच्यामध्ये काही कायदे हे न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेत येत नाहीत, ते याच्यामध्ये ठेवलेले आहेत. न्यायिक काही कायदे जे न्यायिक पुनर्विलोकनाच्या
कक्षेत येत नाहीत असे ठेवलेले, कक्षेत नाही आहेत. त्याच्यानंतर 10वी अनुसूची जी 2 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये गाजते, पक्षांतर बंदी कायदा. पक्षांतर बंदी. 11वी सगळ्याला माहीत आहे, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था. 12वी अनुसूची आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्था. 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीनं आपल्याला हे 2 अनुसूच्या ॲड केलेल्या पाहायला मिळतात. मग आपण जर पाहिलं या ठिकाणी तर राष्ट्रपतीचे भत्ते, विशेषाधिकार आणि वित्तलब्धी हे दुसऱ्या अनुसूचीमध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 इथे बरोबर आहे. क्लिअर? राईट. नगरपंचायत. ओके, चला इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का रे? तर हे लक्षात असू द्या, हे तुम्हाला पाठ करायचं. हे IMP आहे, FIMP ही तुम्ही याला म्हणू शकता. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात कोणत्या प्रकारची माती विपुल प्रमाणामध्ये आढळते? महाराष्ट्र राज्यात. राईट सुनील सर, इंग्लिश भाषा त्याच्यामध्ये नाही आहे. चलो बघा, महाराष्ट्र राज्यात कोणत्या भागामध्ये सर्वात विपुल प्रमाणात कोणती माती आपल्याला पाहायला मिळते? तर लक्षात घ्या, एका मिनिटामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते एकदा तुम्हाला मी एक्सप्लेन करून देतो, जेणेकरून हा मॅप जर लक्षात ठेवला तर बाकी विसरायची आवश्यकता नाही. मित्रांनो, महाराष्ट्रावर 75% महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा 75% भाग जो आहे हा काळ्या मृदेनं व्यापलेला आहे. मग काळी मृदा कुठून कुठपर्यंत आहे लक्षात घ्या, रेखाटतोय आता व्यवस्थित. हा सह्याद्री पर्वताचा भाग, त्याच्यानंतर सह्याद्री पर्वताचा हा थोडासा भाग वगळा, त्याच्यानंतर पूर्व विदर्भाचा हा थोडासा भाग वगळा, आणि बाकी जेवढाही बराचसा पोर्शन दिसतोय तुम्हाला हा पोर्शन आहे काळ्या मृदेचा. याला मी हे करतोय काळी मृदा एवढा भाग. इथं मी लिहितोय 75% जे आहे हे महाराष्ट्रामध्ये लिहू, हा येते ना, 75% काळी मृदा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या, हा कुंडलिका नदीच्या उत्तरेकडचा भाग, त्याच्यामध्ये थोडंसं ठीक आहे, हा कुंडलिका नदीच्या उत्तरेकडचा भाग, त्याच्यानंतर हा थोडासा वगळलेला हा एवढा भाग, हा जो प्रदेश तुम्हाला दिसतोय, या प्रदेशामध्ये तुम्हाला पिवळसर तपकिरी स्वरूपाची मृदा पाहायला मिळते. कोणत्या स्वरूपाची मृदा पाहायला मिळते? पिवळसर तपकिरी स्वरूपाची मृदा इथं पाहायला मिळते, हे इथं आणि याही भागामध्ये. ठीक आहे, पूर्ण रेड झालं का? ठीक आहे ना, पिवळसर तपकिरी मृदा. त्याच्यानंतर हा भाग, हा भाग पूर्ण काळ्या मृदेनं व्यापलेला आहे, आपलं लाल मृदेनं व्यापलेला आहे. हा जो भाग आहे हा लाल मृदेनं, सुरजागड भामरागडचा हाही भाग हा लाल मृदेनं पाहायला मिळतो. मग जर इथं मी लिहिलं की 75% या भागामध्ये काळी मृदा आहे, जवळपास पिवळसर तपकिरी मृदा जी आहे, पिवळसर तपकिरी मृदा जी आहे ही साधारणतः महाराष्ट्रामध्ये 8 ते 9% आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर ही लाल मृदा जी आहे, लाल मृदा, ही लाल मृदा आपल्याला 6 ते 7% आपल्याला 6 ते 7% आपल्याला इथं पाहायला मिळते. पिवळसर तपकिरीची आकडेवारी थोडीशी जास्त आहे, ही 12 ते 14% आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या क्रमांकावर लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी आहे ही सगळी जी मृदा आहे याला आपण गाळाची मृदा असं म्हणू शकतो. हा संपूर्ण भाग याला आपण गाळाची मृदा म्हणतो. ही उर्वरित भागामध्ये गाळाची मृदा. ठीक आहे. ओके मित्रांनो, लक्षात घ्या. हां, याच्याबरोबर एक छोटंसं भाग, जास्त मोठा घेत नाही. ही बेसॉल्ट या खडकापासून निर्माण झालेली आहे.
कोणतीही माती खडकापासून निर्माण होत असते. येते लक्षात. खडकावर हजारो वर्ष क्रिया होते. हजारो वर्ष खडकावर क्रिया झाल्यानंतर माती तयार होत असते. त्यामुळं बेसॉल्ट खडकापासून काळी मृदा तयार होते. पिवळसर तपकिरी मृदा जी आहे ही विंध्य, त्याच्यानंतर आर्कियन, त्याच्यानंतर कडप्पा अशा अतिप्राचीन खडकापासून तयार होते. अतिप्राचीन खडक जो आहे या अतिप्राचीन खडकापासून ही पिवळसर तपकिरी तयार होते. लाल मृदा ही जांभा खडकापासून तयार होते. जांभा खडक जो आहे याच्यापासून तयार होते. आणि ही गाळाची मृदा जी आहे ही नद्यांनी केलेल्या संचयन कार्याने तयार होते. नद्यांनी केलेल्या संचयन कार्यामुळे तयार होते. ठीक आहे. चलो घ्या पुढचा प्रश्न घ्या. हां हे तुम्हाला राहू द्या नाही तर. कुठे काळी माती. काळी माती. ठीक. चलो घ्या पुढचा प्रश्न घ्या. भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेमधून घेतलेले आपल्याला पाहायला मिळते. दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेमधून कोणते वैशिष्ट्य घेतलेले आहेत. आता बराचसा मोठा स्रोत आहे याचा. आपल्याला फक्त काही महत्त्वाचं पाहायचं आहे. हा प्रश्न अगोदर मी घेतलेला आहे त्यामुळे याचं एक्सप्लेनेशन मी घेत नाही कारण अगोदरच्या लेक्चरमध्ये झालेले. आपल्याला तेवढाच टाईम पुढच्या प्रश्नावर देता येईल. शीतल आडे मॅडम रोज नसतो, आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा आपण घेतोय, जास्तीत जास्त 3 वेळा. राईट. ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे, घटना दुरुस्ती. आणि मी हा प्रश्न मागच्या 2 ते 3 लेक्चरमध्ये घेतलेला आहे. याच्यावर जास्त 10 ते जास्त वेळ मी घालत नाही, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघा. पुढचा प्रश्न तुमच्या समोर घेतो. खालीलपैकी कोणाला अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जात होते. खालीलपैकी कोणाला अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जात होते. खूप सोपा प्रश्न आहे. अण्णाभाऊ साठे हे कोणाचं नाव आहे असं सरळ सरळ त्यांना विचारायचं आहे. कोणाला अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जात होते असं विचारलेलं आहे. लेक्चरला लाईक करा. बरेच जण कमेंट वाचतायत, कमेंट करतायत. लेक्चर लाईक केल्यानंतर कसं आहे थोडंसं छान वाटतं आणखी. हा टेलिग्राम चॅनलला PDF टाकणार आहे मी हे सगळे. नक्की प्रयत्न करेल. बॅच रेकॉर्डेड आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही आहे. ठीक. चला आता तुम्हाला काही नावं देतो, तुम्ही ते ओळखायची. त्यांचं पूर्ण नाव. राजर्षी शाहू महाराज यांचं पूर्ण नाव ओळखा. काही नावं देतोय ज्याचं लिंक या प्रश्नाशी मला मिळते. त्याच्यानंतर लोकहितवादीचं पूर्ण नाव. लोकहितवादी यांचं पूर्ण नाव. त्याच्यानंतर महर्षी कर्वे यांचं पूर्ण नाव. नावासहित चॅट बॉक्समध्ये चॅटिंग करा. बिनकामाची चॅटिंग करू नका. सर लोकसंख्या टॉपिकवर एक व्हिडिओ बनवाल का. बरं प्रयत्न करतो मी नक्की. ठीक आहे. महर्षी कर्वे. त्याच्यानंतर राव बहादूर यांचं पूर्ण नाव. त्याच्यानंतर आचार्य विनोबा यांचं पूर्ण नाव. मूळ नाव किंवा पूर्ण नाव. त्याच्यानंतर नामदार गोखले यांचं पूर्ण नाव. महात्मा फुले यांचं पूर्ण नाव. पूर्ण नाव विचारतोय मी कारण इथं पूर्ण नाव विचारलेलं आहे. महात्मा फुले. त्याच्यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांचं पूर्ण नाव. बाळशास्त्री जांभेकर यांचं पूर्ण नाव. किती 8 झाले का. 10 घेऊ आपण. ठीक आहे. भाऊ दाजी लाड यांचं पूर्ण नाव. भाऊ दाजी लाड यांचं पूर्ण नाव. त्याच्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांचं पूर्ण नाव.
न्यायमूर्ती रानडे यांचं पूर्ण नाव. आणि एक एक्स्ट्रा देतो जे सगळ्यांना माहीत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण नाव. ओके, चलो आता सोडवायला सुरुवात करू एक एक एक. ठीक आहे. ग्लोबल कृष्ण गोखले, गोपाळ कृष्ण गोखले, हां तसं म्हणा. राजर्षी शाहू महाराज यांचं मूळ नाव, यांना शाहू महाराज आपण म्हणायचो, मूळ नाव यशवंत जयसिंग घाडगे. यशवंत जयसिंग घाडगे. ओके, चला. लोकहितवादी यांचं मूळ नाव गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख. त्याच्यानंतर महर्षी कर्वे यांचं पूर्ण नाव धोंडो केशव कर्वे. धोंडो केशव कर्वे. त्याच्यानंतर राव बहादूर. मित्रांनो, दादोबा पांडुरंग तरखडकर जे आहेत त्यांना राव बहादूर असं म्हटलं जायचं. राव बहादूर ही पदवी त्यांना देण्यात आली होती. दादोबा पांडुरंग तरखडकर. पुढे आचार्य विनोबा यांचं पूर्ण नाव आहे विनायक नरहर भावे. विनायक नरहर भावे. नामदार गोखले गोपाळ कृष्ण गोखले. गोपाळ कृष्ण गोखले. महात्मा फुले ज्योतिबा गोविंदराव फुले. ज्योतिबा गोविंदराव फुले. यांना महात्मा फुले असं म्हटलं जायचं. बाळशास्त्री जांभेकर यांना बाळ गंगाधर शास्त्री असं म्हटलं जायचं. भाऊदाजी लाड डॉक्टर रामचंद्र विठ्ठल लाड. डॉक्टर रामचंद्र विठ्ठल लाड म्हणजेच आपले भाऊदाजी लाड. न्यायमूर्ती रानडे महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. हे नावं पाठ करा. आणि शेवटचं नाव सगळ्यांना माहीत आहे, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना बाबासाहेब आंबेडकर असं आपण म्हणतो. चलो, ओके, राईट. सगळ्यांचं ऑलमोस्ट सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. जवळपास सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. ठीक. धन्यवाद मनीषा मॅडम, धन्यवाद. घ्या पुढचा प्रश्न घ्या तुमच्यासाठी. हा ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर तिला रिकामी जागा या नावाने ओळखली जाते. ब्रह्मपुत्रा नदीला अरुणाचल प्रदेशमध्ये कोणत्या नावानं ओळखलं जातं? बघा, भारताच्या या भागातून नदी वाहते. इथं सिक्कीम आहे आणि इकडे नेपाळ आहे. नदीचा उगम होतो इथे असणाऱ्या तिबेटमध्ये असणाऱ्या चेमायुंगडुम नावाच्या हिमनदीपासून. कमेंट करू नका, आता फक्त समोर बघा. एकदा कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. अख्खी ब्रह्मपुत्रा तुमच्या लक्षात राहते. ठीक आहे, कमेंट नका, आता पुढं बघा. आणि जे नवीन आले ते लाईक करा. चला, चेमायुंगडुम पासून नदी पूर्व दिशेला वाहते, म्हणजे पूर्ववाहिनी बनून वाहते. आणि ही जेव्हा तिबेटमध्ये असते, तिबेटमध्ये या नदीला सांगपो नावानं ओळखलं जातं. नाव लक्षात असू द्या, सांगपो. ब्रह्मपुत्रा नदीची नावं किती बदलली. तिबेटमध्ये सांगपो, इथं मी तिबेट लिहितोय, तिबेटमध्ये सांगपो. सांगपो या शब्दाचा अर्थ होतो शुद्ध करणारे.
लगेच ही नदी नामच्या 12वा पर्वताला वळसा घालून दिहांग खाडीमधून ही भारतामध्ये प्रवेश करते. भारतामध्ये प्रवेश केल्यानंतर ही जेव्हा अरुणाचल प्रदेशमध्ये येते, इथे हिचं नाव परत चेंज होतं. अरुणाचल प्रदेश शॉर्ट फॉर्ममध्ये ARP असं लिहितोय. अरुणाचल प्रदेशमध्ये या नदीला दिहांग नावाने ओळखलं जातं. कोणत्या नावाने ओळखलं जातं? दिहांग नावाने ओळखलं जातं. या नदीला तिथे 2 महत्त्वाच्या उपनद्या मिळतात. याच्यावर प्रश्न आलेला आहे. एक आहे दिबांग नावाची नदी आणि दुसरं लोहित नावाची नदी. दिबांग आणि लोहित या ब्रह्मपुत्रा नदीच्या अरुणाचल प्रदेशमधल्या उपनद्या आहेत. आणि इथं एक वाक्य मी इथं मेन्शन करतोय मित्रांनो, लोहित आणि ब्रह्मपुत्रा नदीवर, लोहित व ब्रह्मपुत्रा नदीवर भारतातला सर्वात मोठा पूल आपल्याला पाहायला मिळतो. या पुलाचं नाव आहे भूपेन हजारिका पूल. काय नाव आहे? भूपेन हजारिका पूल. नदी पात्रावरचा सर्वात लांब असणारा पूल. या पुलाची लांबी जर पाहिली तर 9.15 किलोमीटर एवढी आपल्याला याची लांबी पाहायला मिळते. आणि कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? ढोला शहराला सादिया नावाच्या शहरासोबत जोडतो. याला ढोला सादिया पूल असं सुद्धा नाव पाहायला मिळतं, जे लोहित आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रावर आपल्याला पाहायला मिळतं. ठीक, चल, धन्यवाद सतीश. पुढे चला. ही नदी हळूहळू पुढे जाते आणि आसाम राज्यामध्ये जेव्हा ती प्रवेश करते तेव्हा या नदीच्या पात्रामध्ये जगातील नदीपात्रातलं सर्वात मोठं बेट निर्माण झालेलं आहे. या बेटाचं नाव आहे माजुली बेट. मित्रांनो, माजुली हे जगातील नदीपात्रातलं सर्वात मोठं बेट आहे. परंतु आणखी एक इथं आख्यायिका अशी आहे, म्हणजे आख्यायिका म्हणण्यापेक्षा पुस्तकांमध्ये बऱ्याचशा कन्फ्युजन असं आहे की जगातली सर्वात मोठी असणारी ॲमेझॉन नदी. मित्रांनो, ॲमेझॉन नदीची ॲव्हरेज रुंदी किती माहीत आहे का? ॲव्हरेज रुंदी 60 किलोमीटर आहे. म्हणजे तुम्हाला ॲमेझॉन नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जायचं असेल तर 60 किलोमीटर तुम्हाला प्रवास करावा लागतो. आणि मित्रांनो, 60 किलोमीटर प्रवास एवढा लांब प्रवास असल्यामुळं या नदीवर एकही पूल नाही. तर ही ॲमेझॉन नदी ज्यावेळेस ब्राझीलच्या पूर्वेला हे अटलांटिक महासागराला जाऊन मिळते, तिथंसुद्धा एका बेटाची निर्मिती झालेली आहे. परंतु हे संचयन कार्यामुळे झालेलं बेट आहे आणि हे नदीच्या 2 प्रवाहाच्या मधात तयार झालेलं बेट आहे. म्हणून माजुली हे जगातलं सर्वात मोठं नदीपात्रातलं बेट आहे. इथं 2 महत्त्वाच्या नद्यावर मिळतात. एक आहे सुबनसिरी, दुसरी आहे धनसिरी. आणि मित्रांनो, लक्षात घ्या, या ठिकाणी जशी ही नदी आसाममध्ये प्रवेश करते, या नदीचं परत नाव इथं चेंज होतं. आसाममध्ये या नदीला मूळ तिचं ब्रह्मपुत्रा नाव प्राप्त होतं. तुम्हाला जर परीक्षेला प्रश्न आला, ब्रह्मपुत्रा नदीला तिचं मूळ नाव ब्रह्मपुत्रा कोणत्या राज्यामध्ये प्राप्त होतं, तर मूळ नाव ब्रह्मपुत्रा हिचं आसाम राज्यामध्ये प्राप्त होतं. इथून ही नदी प्रवेश करते बांगलादेशमध्ये. जशी ही नदी बांगलादेशमध्ये येते, बांगलादेशमध्ये हिचं नाव परत चेंज होतं. बांगलादेशमध्ये या नदीला जमुना नावानं ओळखलं जातं. कोणत्या नावानं ओळखलं जातं? जमुना नावानं ओळखलं जातं. म्हणजे नाव बदलणारी नदी असंही तुम्ही तिला म्हणू शकता. ठीक आहे, तर ही तिची नावं आहेत. इथं तुम्हाला विचारलेलं आहे. इथून पुढं बघा, मग भारतातून येणारी गंगा आणि ही ब्रह्मपुत्रा ग्वालंदू इथं एकत्र येतात. मग पुढं पद्मा नावाने ही नदी ओळखली जाते आणि नंतर मेघना नदीच्या खाडीमधून ही नदी समुद्राला जाऊन मिळते, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. दिहांग जी आहे हे ऑप्शन हिचं बरोबर आहे. मेघना नदी जी आहे याला जाऊन कुठे मिळते? बांगलादेशमध्ये ही जाऊन मिळते. सांगपो जे आहे हे हिचं कुठलं नाव आहे? तिबेटमधलं नाव आहे. सांगपो या शब्दाचा अर्थ होतो शुद्ध करणारी. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता किंवा कोणते अनुच्छेद हे घोषणाविरुद्ध शोषणावर का मी म्हटलं ना यावेळेस थोड्याशा मिस्टेक झालेल्या आहे, तर त्या करेक्शन तुम्ही करून घ्या. गडबडीमध्ये शोषणाविरुद्ध अधिकाराशी संबंधित नाहीत. शोषणाविरोधी अधिकाराशी संबंधित नाहीत. चेतन सर घेतोय त्याच्यामुळेच धन्यवाद मोनिका मॅडम. त्याच्यामुळेच मी सुरू केली. काही वैयक्तिक कारणामुळे मध्यंतरी मी अवेलेबल नव्हतो आणि त्यामुळं आपण सिरीज सुरू करू शकलो नाही. पण आता सिरीज त्यामुळेच सुरू केलेली आहे. चला सांगा. 1 3 3 1 1 3. मित्रांनो,
इथं त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे, राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद शोषणाविरोधी अधिकाराशी संबंधित नाही. मित्रांनो, शोषणाविरोधी अधिकार हा काय आहे, एक मूलभूत हक्क आहे. मूलभूत हक्क आहे. आता किती प्रकारचे मूलभूत हक्क आहेत लक्षात घ्या. सुरुवात कर होती मूलभूत हक्काची कलम 14 पासून ते कुठपर्यंत, कलम 32 पर्यंत आपल्याला मूलभूत हक्क पाहायला मिळतात. एक लक्षात कसं ठेवायचं बा, सुरुवात आपण या कॉर्नर पासून करूया. पहिला मूलभूत हक्क आहे समानतेचे हक्क, समानतेचा हक्क. आता समानतेचा हक्क कलम कुठून कुठपर्यंत आहे लक्षात ठेवायचं आहे, कलम 14 पासून 18 पर्यंत समानता, 14 पासून 18 पर्यंत. थोडंसं पुढे जाऊया आपण. समानतेचा हक्क संपला, नंतर लगेच सुरू होतो स्वातंत्र्याचा हक्क. स्वातंत्र्याचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क कुठून कुठपर्यंत सगळ्यांना माहीत आहे तुमच्या, कलम 19 पासून कितीपर्यंत, 22 पर्यंत. इथं कलम 14 पासून 18 पर्यंत स्वातंत्र्याचा हक्क झाला. त्याच्यानंतर येतो शोषणाविरुद्धचा हक्क. शोषणाविरुद्धचा हक्क हे आपल्या कोर्समध्ये डिटेल समजून सांगितलेलं आहे. शोषणाविरुद्धचा हक्क 2 कलमामध्ये आहे, कलम 23 व 24. 23 व 24 शोषणाविरुद्धचा हक्क. त्याच्यानंतर चौथा नंबर लिहितो, शोषणाविरुद्धचा हक्क जसा संपला 1 2 3 4 हा, मग सुरू होतो धर्म स्वातंत्र्याचा हक्क. धर्माचं स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य कुठून कुठपर्यंत, कलम 25 पासून 28 पर्यंत. हे संपलं, लगेच सुरू होतं 5 नंबर सांस्कृतिक व शैक्षणिक स्वातंत्र्य. सांस्कृतिक व शैक्षणिक स्वातंत्र्य. आता सांस्कृतिक व शैक्षणिक स्वातंत्र्य कुठून कुठपर्यंत, कलम 29 व कलम 30. आणि सर्वात शेवटी 6 नंबर आहे घटनात्मक उपायांचा अधिकार. घटनात्मक उपायांचा अधिकार. आणि सगळ्यांना माहीत आहे या कलमाला राज्यघटनेचा आत्मा असं म्हणतात. कलम एकच, कलम 32. ठीक आहे. मग शोषणाविरुद्धचा हक्क 23 व 24 मध्ये आहे. बरोबर आहे 23 व 24, मात्र नाही विचारलेला आहे. 25 26 इथं दिलेलं आहे, हे नाही हे नाही. ब आणि क ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे 3 इथं बरोबर आहे, ज्याच्या शोषणाविरुद्धचा हक्क जो आहे हा नमूद केलेला नाही आहे. ठीक आहे. ओके, चलो चला पुढचा प्रश्न घ्या. श्रीवर्धन हे पुळण ज्याला बीच म्हणतो कोणत्या जिल्ह्यात आहे. श्रीवर्धन हे पुळण ज्याला आपण बीच म्हणतो हे कोणत्या जिल्ह्यात आहे, श्रीवर्धन विचारलेले तुम्हाला. सांगा. एक दोन एक एक राईट. महाराष्ट्रातले काही पूर्ण लक्षात घ्या. हे मॅप मी दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर, तिथून घ्या तुम्ही. इथं बघा हा ठाणे पालघर जिल्हा आहे. पालघरमध्ये कोणते कोणते पुळण आहेत एका मिनिटात रिवाईज करतो. बोर्डी आहे, डहाणू आहे, सातपाटी आहे, शिरगाव आहे, अर्नाळ आहे. आता या खाली ठाणेमध्ये केवळ ठाणे. मुंबई उपनगर मुंबई शहरमध्ये मनोरी आहे, मड आहे, दादर आहे, गिरगाव आहे, जुहू आहे. हे 3 हे सगळे जे आहे मुंबई उपनगर व शहर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हे रायगड. मित्रांनो रायगडमध्ये कोणते कोणते पूर्ण आहेत, मांडवी आहे, अलिबाग आहे, काशीद आहे, नांदगाव आहे, मुरुड आहे, श्रीवर्धन आहे, हरिहरेश्वर रायगडमध्ये. त्याच्यानंतर येतं रत्नागिरी. बघा श्रीवर्धन आहे का रायगडमध्ये, इथं काय विचारलेले, श्रीवर्धन विचारलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 इथं 1001% बरोबर. पुढे चला. रत्नागिरीमधले बघा केळशी आहे, हरणे आहे, गुहागर आहे, वेळणेश्वर आहे, जयगड आहे, गणपतीपुळे आहे, भाट्टे आहे. त्याच्यानंतर पूर्णगड आहे, भगवती आहे. त्याच्यानंतर हे आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ठिववाव आहे, तासकर्ली आहे, दाभोळी आहे, मोचेमाळ आहे, वेंगुर्ला आहे, शिरोडा आहे आणि उभादांडा आहे. हे पूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. ओके, चला पुढचा प्रश्न आहे हा.
2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर कोणत्या राज्याचे होते? याच्या अगोदर PYQ घेत असताना कदाचित घेतला असेल, तलाठीमध्ये आपण जसे जसे प्रश्न येत होते त्याचं एक्सप्लेनेशन घेत होतो. राईट, पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचं जन्मस्थळ. सांगा, 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर. बाललिंग गुणोत्तर शब्द आला तर 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालक बालिका यांचं प्रमाण. किती बालिकांच्या मागे किती बालकांचा जन्म आहे असं आपल्याला इथं पाहायला मिळतं. ठीक आहे, बघा याच्यामध्ये बघा पाठांतराचाच भाग आहे हे. पहा याच्यामध्ये, पहा झूम करू थोडंसं घ्या. हां ठीक आहे, बघा आता मित्रांनो, 2011ला भारताचं बाललिंग गुणोत्तर प्रति 919 बालिकांमागं, म्हणजे प्रति 1000 बालकांमागं 919 बालिका आहे. 2001ला 927 होतं, म्हणजे जवळपास आपण 8 अंकांची घट इथं पाहायला मिळते आपल्याला. सर्वाधिक टॉप 5 राज्य बघा जिथं बाललिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे. यापैकी टॉप 3 तर जे आहेत हे पूर्वांचल मधले आहेत. एक आहे अरुणाचल प्रदेश, सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर. 2 नंबर मेघालय आहे, 3 नंबर मिझोरम आहे, 4 नंबर छत्तीसगड आणि 5 नंबर केरळ. सर्वात कमी मध्ये बघा पहिल्या क्रमांकावर हरियाणा, सर्वात कमी 834. 1000 बालकांमागे 834 बालिका इथं पाहायला मिळतात. पंजाब 2 नंबर, जम्मू काश्मीर 3 नंबर, राजस्थान 4 नंबर, उत्तराखंड 5 नंबर. सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर असणारा केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबार आणि सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर असणारा केंद्रशासित प्रदेश 866. अंदमान निकोबारमध्ये आदिवासींची संख्या जास्त आहे, म्हणून आदिवासींनी कधीच गर्भलिंग निदानच्या चाचण्या केल्या नाहीत. आणि हे आपले हुशार लोक दिल्लीचे सुशिक्षित आहेत, श्रीमंत आहेत, गर्भलिंग निदानच्या चाचण्या करून बाललिंग गुणोत्तरामध्ये कमी असण्यामध्ये यांनी अव्वल स्थान पटवलेलं आहे. म्हणजे खरे साक्षर हे का हे याचाही प्रश्न मला याच्यामुळे पडत असतो. ठीक आहे, महाराष्ट्राचं थोडंसं नजर टाकूया. महाराष्ट्रामध्ये बाललिंग गुणोत्तर म्हणजे महाराष्ट्राचं बाललिंग गुणोत्तर 894 आहे. म्हणजे इथून पुढं 11 नंतर जे हे 16 वर्षाचे 18 वर्षाचे होतील तेव्हा मुलींचा तुटवडा हे आता झालेले आहेत ना, 16-18 वर्षाचे मुलींचा तुटवडा आता जाणवायला आपल्याला. जे 6 वर्षाचे 12 वर्ष 18 वर्षेच झाले ना, हे 894 आकडा. सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर असणारं राज्य केंद्रशासित प्रदेश हे गडचिरोली. हेही बघा पूर्व महाराष्ट्रातलं आपलं जिल्हा गोंदिया, चंद्रपूर, भंडारा हे असे जिल्हे जिथं आदिवासी लोकांची संख्या जास्त आहे. म्हणजे मित्रांनो खरे साक्षर हेच आहेत जे मुलगी बघून मारत नाहीत का गर्भलिंग निदान चाचण्या करत नाहीत. आणि त्याच्यानंतर कमी बाललिंग गुणोत्तरामध्ये बीड सर्वात अग्रस्थानी, जळगाव आहे, अहमदनगर आहे, कोल्हापूर आहे आणि बुलढाणा आहे. ठीक आहे, चलो इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का रे? चला पुढचा प्रश्न.